जंगली प्राण्यांनी घातला शेतात हैदोस। 4 फूट खड्डे खोदून पिकांची केली नासधूस। वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा उपोषणाचा घेणार पवित्रा। यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील झरी तालुक्यातील येडशी शिवारात सध्या रानटी जनावरांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चाललाय। अशातच येडशी येथील शेतकरी राहुल भगत यांच्या शेतात अक्षरशः 3-4 फुटाचे खड्डे रानटी जनावरांनी केले आहेत। जवळजवळ त्यांचे 10 एकर कपाशीचे पीक आहे, परंतु पाण्यापासून कसेबसे पीक वाचून आनंद झाला। मात्र अशातच आता रानटी डुकरांचा प्रकोप पाहून शेतकरी हवालदिल झालाय। त्यांनी शेती करावी का, शेतात शेततळे खोदून मासे पालन करावं हेच काही कळेनासं झालंय। सध्या येडशी शिवारात रोही, रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना होतोय। त्यांचे कपाशी व सोयाबीन पिकाचे नासधूस केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळतोय। याकडे वन विभाग प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा रानटी जनावरांना मारण्याचा परवाना द्यावा, जेणेकरून पीक सुद्धा सुरक्षित राहील असा संताप व्यक्त करून मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। याकडे दुर्लक्ष केल्यास उपोषणाचा पवित्रा घेऊन झोपी गेलेल्या वन विभागाला जाग देणार असल्याचं पीडित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। मी निशांत भगत, तालुका झरी जामणी, जिल्हा यवतमाळ इथून बोलत आहे। तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं 2-2, 3-3 फुटाचे गड्डे होत आहेत। तर आम्हाला कळेनाशी झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं बा। तर तुम्ही बघू शकता माझा 10 एकराचा प्लॉट आहे। अक्षरशः रानटी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुढं मातीत घालून टाकलं आहे माझं शेत। तरी ह्या वन विभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावे। तसे तर बरेच मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे, आम्ही नुकसान झाले आहे, तरी पण त्याच्यावर काही यांनी कारवाई केली नाही आणि रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही। आर्थिक मदत तर मिळतच नाही, पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत त्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही। तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा, नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारायचं तरी आम्हाला परमिशन देण्यात यावे बा।